पण आदरणीय उद्धव साहेबांचा फोन आला। धाराशिव विधानसभा मतदारसंघात गुलाल ठरलेलाच आहे, तुम्ही आधी कोकणात जाऊन या। धाराशिवला काय तुम्ही गुलालाच्या सभेला गेलात तरी चालेल। आणि खासदार साहेब, मला असं वाटतं की प्रचाराच्या सांगतेची नव्हे तर 23 तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे। समोर जे उभा आहे त्यांच्याबद्दल फार बोलायला नको। सकाळी शिवसेनेत, दुपारी अपक्ष, संध्याकाळी भाजपकडं आणि अर्ज भरलाय शिंदे गटाकडनं। त्यामुळे जे एका पक्षाचे झाले नाही ते जनतेचे कसे होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महागद्दारीचं जे महानाट्य झालं त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून कैलासराव पाटलांची भूमिका फार महत्वाची आहे। खरं तर 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला। या मातीचं वैशिष्ट्य एवढं आहे, इथं शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तसं इथल्या खंडावर गद्दारीचं पीक सुद्धा आमाप येतं आणि ही गद्दारीच राष्ट्राला खऱ्या अर्थानं खाली खेचत असते। अफजल खानाची स्वारी जेवढी महाराष्ट्रामध्ये चालून आली तेवढे अफजल खानानं येता येता सगळ्यांना खाली ते धाडले, सोबत या नाहीतर घराघरावरनं दरवाजा नंगर फिरू, सोबत या नाहीतर वतनं जहागिरी काढून घेऊ। असाच एक खलिता खंडोजी खोपड्याला गेला आणि खंडोजी खोपडा फितूर झाला। दुसरा खलिता गेला तो कान्होजी जे नाईक देशमुखांना, सोबत या नाहीतर घराघरावरनं दरवाजा नंगर फिरू। तो खलिता घेऊन कान्होजी जे नाईक देशमुख महाराजांकडे गेले। महाराज, खानाचा खलिता आलाय, काय म्हणतो? घराघरावरनं, पोरावरांवरनं गर्वाचा नांगर फिरवीन म्हणतो। तसे महाराज म्हटले, कान्होजी काका, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या जहागिरीचा प्रश्न आहे, तुमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे, तुम्ही निर्णय घ्यावा। तसं धाडकन कान्होजी काका उठले, शेजारचं तांब्या भांडं उचललं, त्याचं पाणी हातावर सोडलं आणि कडाडले कान्होजी, राजा हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी वतनावर। कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरण स्वराज्यासाठी। राजा रणमैदानात तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल ती हाडं या कान्होजी जे नाईक देशमुखाची असतील। कान्होजी जे नाईक देशमुखांच्या निष्ठेची तीच परंपरा आमचे कैलासराव पाटील पुढे चालवत आहेत। त्यांच्या मुंडक्यातून, धमनातून, रक्ताच्या थेंबा थेंबातून आवाज येईल तो फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। तो पक्षाची नव्हे, महाराष्ट्राची द्रोह कदापि नाही, कदापि नाही। खरं तर निवडणुकीचं हे राजकारण सुरू झालं की चोबाजूनी आश्वासनांचा महापूर येतो, सुरू होते चर्चा। खरं तर मी काल बसमध्ये बसलो होतो, माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त होते, गाडी सुटायला वेळ होता। अचानक त्या सद्ग्रस्तांनी खिशात हात घातला, खिशातनं चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं, बाहेर पेपर विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता। त्याला वाटलं की बहुतेक याला काहीतरी घ्यायचं असेल, पण काहीच न घेता चिल्लर त्याने खिशात ठेवली। परत 5 मिनिटं झाली, त्याने परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, पण काहीच न घेता चिल्लर परत त्याने खिशात टाकली। तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला, दन 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 त्यांनी बेल वाजवली, ड्रायव्हर गाडीत येऊन बसला। आता गाडीत जाऊ दे म्हणून कंडक्टरने इशारा केला, तशी गाडी पळायला लागली, गाडी धावायला लागली। तसं यानं खिशात परत हात घातला, खिशात चिल्लर बाहेर काढली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं बाहेर काढून पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये। पेपरवाला धावत धावत आला, त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर हात दिला, यांनी त्याला चिल्लर दिली, गाडी पुढे पळत राहिली। मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं बस स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली, मग मात्र यांनी पेपर घेतला, असं का? मी त्याला विचारलं, म्हणलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी सुटल्यावर का घेतला? त्यावेळी तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता। आता मी स्टँडवरच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटायची कळलं असतं, त्यानं लगेच माघारी दिला असता। पण आता गाडी पुढे पळत आली, आता त्याला रुपया खोटायचे कळलं तर तो काय मागं पळत नाही। मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं, गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता, पेपर वाचता वाचता अचानक 15 मिनिटानंतर तो हसायला लागला। मी त्याला विचारलं, आता काय झालं? तो म्हणला, काही नाही, त्यानेही पेपर कालचाच दिलाय।
निवडणुकीच्या गाड्या सुटल्या की भाजप महायुतीवाले गाडीतनं हात बाहेर काढणार आणि आश्वासनांची चिल्लर आमच्या सर्वसामान्य माणसांच्या हातावर ठेवणार. यांची आश्वासनं म्हणजे लांबडा घरची अवतानं हातात तर काय पडणारच नाही. पण जो बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच बोलतो असा बंदार उपायासारखा खणखणणारा आमचा उमेदवार म्हणजे कैलास दादा पाटील. नाहीतर ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं होतं विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी पहिला आवाज उठवणारा आमदार म्हणजे कैलास दादा पाटील. धनगर आरक्षणासाठी पहिला आवाज उठवणारा आमदार म्हणजे कैलास दादा पाटील. आणि दिवाळीमध्ये माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून उपोषणाला बसणारा पहिला आमदार म्हणजे कैलास दादा पाटील. इथं आश्वासन नाही, इथं वचन दिला शब्द की केला. हा सगळ्यात मोठा विलक्षण कार्यकृतीचा भाग कैलास दादा पाटलांच्यात आहे. आपलं कौतुक यासाठी आहे की आपण म्हणूनच त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये पाठवणार आहात. नाहीतर या महायुतीचं काही खरं नाही हो. आता येत आहेत आश्वासनं देत आहेत. मला प्रश्न पडतो, आता आश्वासन दिलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, मग 2.5 वर्ष तुमचे हात कुणी धरून ठेवले होते? आता 25 लाख रोजगार उपलब्ध करू, मग 2.5 वर्ष तुम्ही काय करत होता? प्रश्न साधा पडतो आम्हाला. खरं तर नव्या आश्वासनांचं जाऊ द्या, पण जुन्या आश्वासनांचं काय झालं ते तरी आधी सांगा मला. काळा पैसा परत आणणार होता, काय झालं त्याचं? 15 लाख खात्यावर जमा करणार होता, काय झालं त्याचं? 2022 पर्यंत पक्की घरं देणार होता, काय झालं त्याचं? वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होता, काय झालं त्याचं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता, काय झालं त्याचं? इंदुमिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता, काय झालं त्याचं? काय झालं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार होता त्याचं, काय झालं? दुप्पट उत्पन्न करून देणार होता त्याचं, काय झालं? 1.5 हमी भाव देणार होता त्याचं, काय झालं? मेक इन इंडियाचं, काय झालं? स्किल इंडियाचं, काय झालं? स्मार्ट इंडियाचं, काय झालं? डिजिटल इंडियाचं, काय झालं? आत्मनिर्भर भारताचं, काय झालं? काय झालं मराठा आरक्षणाचं, काय झालं धनगर आरक्षणाचं? काही नाही झालं, नुसती आश्वासन. आता कुठंतरी सजग व्हायला हवं, सावध व्हायला हवं, जागा व्हायला हवं, याला सांगायला हवं आणि मतपेटीतून आता निर्णय द्यायला हवा. 20 तारखेला मशालीचं बटन दाबून कैलास दादा पाटलांना पुन्हा विधिमंडळात पाठवायला हवं. यांची आश्वासनं नुसती. मी परवा पुण्यात होतो, भाजी मंडईत उभा, ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लावू, मी बाहेर उभा राहिलो. तेवढ्यात माझ्या कानावर एका गजरेवाल्याचा आवाज पडला. त्या गजरेवाल्याचं गजरा विकायचं कौशल्य आपल्यातून होतं. तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो चाललेल्या महिला सगळ्या वळवळून बघायच्या, असला कसला गजरा आहे, 1 महिना सुकणार नाही. गजरा न घालणाऱ्या बायकांनी सुद्धा गजरे घेतले. अर्ध्या तासात पाठी रिकामी, 5-6 गजरे राहिलेले. तेवढ्या त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या. त्या मॅडमकडे बघून तो म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथनच वळल्या आणि त्याच्याकडे बघत म्हटल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता महायुतीवाले येतील, हे देतो ते देतो ते करतो, 15 लाख खात्यावर जमा करतो. सरळ सांगा, मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. काय परिस्थिती आहे आता? हाताच्या 5 बोटापैकी एका बोटाला लाडक्या योजनेचा मत लावायचा आणि बाकीच्या 4 बोटांनी गळा ओळायचा असा 2.5 वर्षाचा उद्योग केलाय त्यांनी. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेतला, विना शर्त शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला. नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000चं प्रोत्साहन अनुदान दिलं. 2.5 वर्ष झाली या सरकारनं ते 50,000चं प्रोत्साहन अनुदान अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पीक विमा वेळेवर मिळत होता. आता फक्त 1 रुपयात पीक विम्याचे ढोल वाजवले जातात. शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं? ओम दादा परवा आमच्यातला एक शेतकरी एसपी ऑफिसलाच गेला, म्हटलं मला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण ते घरी नेण्यासाठी पोलीस संरक्षण पाहिजे. एसपी ऑफिसलाही काही करू ना. एसपीने विचारलं, तुला असे किती पैसे मिळेल? तो म्हणला 27 रुपये. अरे का चेष्टा चालवली तुम्ही? 2007 साली 2014 साली सोयाबीनचा दर होता 7,000 रुपये. आज तो आलाय 4,200 रुपये.
झाली. कापूस वेचणीचा किलोचा दर होता 3 रुपये, आता तो झालाय 13 रुपये. 2014 साली 55,000ला ट्रॅक्टर मिळत होता. ट्रॉली रोटावेटरचा सगळा सेट 6 लाखात येत होता. आता ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर सगळा सेट 11 लाखावर गेला. हिरो होंडा गाडी 55,000 रुपयाला येत होती. त्यात 60 रुपये लिटरचं पेट्रोल टाकलं की गडी आमचा फार धाराशिव फिरून येत होता. आता 55,000च्या हिरो होंडाची किंमत झाली 1,10,000 रुपये आणि 60 रुपयाचं पेट्रोल झालं 110 रुपये. त्याला म्हणलं चल की धाराशिवला. नको, नाही बाबा, परवडतच नाही. जगणं महाग करणारी महागाई करून टाकली यांनी. सगळ्या गोष्टीचे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या पिकाचे भाव मात्र वाढले नाही. आज गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करतायत. तिथं शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं. उद्धवजी ठाकरेंनी 2008ला देता की जाता म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा कृषी मंत्री होते शरदचंद्र पवार आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग. शेतकऱ्यांचं 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं गेलं. पण या मोदी सरकारने उद्योगपतींचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं कर्ज मात्र त्यांनी माफ केलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. आमच्या तरुण वर्गाची काय अवस्था आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. आता रोज एक उद्योग गुजरातला, त्या IFC सेंटर गुजरातला, सॅफ्रॉन गुजरातला, वेदांत फॉक्सकॉन गुजरातला, टाटा एअरबस गुजरातला, सगळे प्रकल्प गुजरातला. म्हणजे गुजरातच्या अंगणात रांगोळी आणि महाराष्ट्राच्या अंगणात राख. आमच्या तरुणांच्या तोंडचा रोजगार पडवला यांनी. 42% पोरं बेरोजगार आहेत. 42%. परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 6,000, अर्ज झाले 7 लाख. 3 शासनाच्या भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज झाले 35 लाख. अहो, स्वच्छता कामगार म्हणून मुलाखतीला जर इंजिनियर झालेली पोरं जात असतील तर आमच्या पोरांच्या बुद्धी संपत्तीचा वापर आम्ही कुठं करतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज महाराष्ट्रात रोज 1 ते 2 पोरं बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परवा नांदेडला लोकसभेच्या वेळी एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत आणलेल्या कुऱ्हाडीनं त्यानं ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं. पोलीस आले, पकडून नेलं. म्हणजे तू ईव्हीएम मशीन का फोडलंस? म्हणला या सरकारनं माझी नोकरी घालवली, या सरकारनं मला बेरोजगार केलंय, या सरकारनं माझा रोजगार पळवला म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं. इतका संताप तरुणांच्या मनात आहे. पण मला सांगा, ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का? नाही. मग काय केलं पाहिजे? या विधानसभेला त्याच ईव्हीएम मशीन मध्ये मशालीचं बटन दाबून कैलासदादा पाटलांना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर प्रत्येकाला रोजगार मिळेल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. नाहीतर अवघड चालय. माझ्या सरकारचं तरुण मोठमोठ्यानं चौकात बोलत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही, या सरकारने महागाई वाढवली, या सरकारने बेरोजगारी वाढवली. माणसं गोळा झाली, पोलीस आले, त्याला नेहमी धरून पोलीस स्टेशनला गेल्यावर त्या तरुणानं पोलिसांना विचारलं, मला इथं का आणलंय? तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले, तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी आणली ते? आम्हाला माहित नाही का कुणी महागाई वाढवली ते? सगळ्यांना सगळं माहिती आहे. ये पब्लिक है, सब जानती है. त्यामुळे 20 तारखेला निर्णय ठरलाच आहे. विरोधकांना सरळ सांगा, अपनी कुर्सियों की पेटी बांध लो, मौसम बिगड़ गया है. आता मौसम आहे तो कैलासदादा पाटलांचा आहे. त्यामुळे 20 तारखेला मशाल धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार हे निश्चित आहे. पण 2.5 वर्ष यांनी जो पुरता काळोख महाराष्ट्रात करून टाकलाय त्या आपल्या अपयशाकडे दुर्लक्ष व्हावं, जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून यांनी नको ते उद्योग चालू केलेत. म्हणजे पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागतो. आता यांना नवा शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, आग लागते आणि मग त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सजग राहायला हवं, सावध राहायला हवं. जातीत वितुष्ट निर्माण करत निघाले ते, धर्मात भेद निर्माण करत निघाले ते. आता हे कुणीतरी आलं
त्यांना सांगितलं पाहिजे हा महाराष्ट्र आहे. रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र, चिनाच्या पल्यात जाऊन अब्दालीच्या नांग्या ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत उत्तरात थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कळवणारा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा, लढेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा, हे समजायला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानानं परत पाठवणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो आणि त्याचा विरोध करायला लोक एकत्र येतात तर त्यांच्यावर लाठी हल्ला. अंतरवाली स्वराज्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन होतं तर त्यांच्या माता भगिनीवर लाठी हल्ला, वारकऱ्यांवर लाठी हल्ला. हे राज्य कुणासाठी आहे विचार करायला हवा. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यांना नीट उभा करता आला नाही. 8 महिन्यात कोसळला तो. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग मात्र अजून जसाच्या तसा आहे. ओमदादा परवा एका शिवभक्ताने मला विचारलं, 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग अभेद्य आहे, पण 8 महिन्यापूर्वी बांधलेला महाराजांचा पुतळा मात्र कोसळतो. असं का? सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल? मी त्याला म्हणालो, मिक्सर काही का असेना, पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की. आम्हाला महाराष्ट्राशी प्रामाणिक असणाऱ्यांचं सरकार आणायचं आहे. आम्हाला इमानदार असणाऱ्या आणि महाराष्ट्राची प्रगती करून पाहणाऱ्या महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. त्यामुळे आता फक्त लक्षात असू द्या, ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या अग्नी होत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं टाकलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता धगधगणार. येत्या 20 तारखेला मशालीचं बटन दाबा आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मतांनी कैलास दादा पाटलांना विजयी करा. जाताना फक्त एवढंच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशालीचं.